हॅलो गाईज, डे 14 मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आईने सकाळ सकाळी मार्केटमधून फ्रेश फिश आणलेले, कारण आज आहे नॉनव्हेज डे। आणि मी इतक्या लेट उठलेली की फ्रेश वगैरे होऊन मी डायरेक्ट जेवणाच्या तयारीला लागलेली। आणि जेवण होता तसंही 1:30 वाजून गेलेला, त्याच्यामुळे मी फटाफट जेवण केलं आणि ना एक पॅरासिटामॉल घेऊन ना मी झोपलीच होती। तेवढ्यात ना माझ्या भावाने मला उठवलं, का तर हे वादळ बघण्यासाठी। खूप जोराचा वारा सुटलेला आणि त्याच्यानंतर थोडाफार पाऊसच पडत होता। आणि पाऊस पडत असल्यामुळे आमच्या बिल्डिंग मधली 2-3 मुलं खाली भिजण्यासाठी सुद्धा आलेली, पण इतका पाऊस पडत नव्हता की ते लोक भिजतील। आणि ते बिचारे तिघही नाराज होऊन घरी गेले आणि पाऊस सुद्धा थोड्या वेळात लगेचच थांबला। आणि त्यानंतर जवळपास 8:30 वाजता मला भयंकर ताप आलेला आणि 2-3 दिवस जे मी टाळत होते ते मला करावं लागणार होतं, म्हणजेच मला डॉक्टरकडे जायचं होतं। आणि डॉक्टरकडे जाण्यासोबतच एक नवीन रिस्क सुद्धा घेतली होती, ती म्हणजे भावाच्या बरोबर गाडीवरती पाठीमागे बसून जाणं, जे की मला अजिबात विश्वास नाहीये। डॉक्टरकडे जाऊन प्रिस्क्रिप्शन वगैरे घेतल्यानंतर गोळ्या वगैरे घेऊन मी घरी आले आणि लगेचच जेवायला बसले। आणि जेवण वगैरे झाल्यानंतर थोड्या वेळाने मी गोळ्या घेतल्या। आणि मेन म्हणजे मला घरामध्ये सुखरूप आणल्याबद्दल माझ्या छोट्या भावाचे खूप खूप आभार। आणि आय होप मी लवकरच बरी होईन। त्यामुळे आजसाठी इतकंच, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय बाय।